तिथं तुझी एक व्यक्ती वाट पाहते. तुला गुरु केल्याशिवाय गुरुविन अनुभव काही सकळे, भावे विन भक्ती आणि भक्ती विन मुक्ती आणि बळे विन शक्ती बोलू नये. अशा प्रकारची ती भाव असला पाहिजे. आणि म्हणून त्या नामदेवाला सुधरवण्यासाठी, जरी देवाचा लाडका भक्त होता तरी नामदेव सुधारला नव्हता. त्याची जरा कॉलर ताट होती. मी पंतप्रधान शेजारी बसलो, माणूस कसा गरवाडीत भोगतो मग, आहे का नाही. मी मुख्यमंत्री संघ बोललो, एक म्हणला मी मुख्यमंत्री शेजारी बोललो बसलो, मग तो मुख्यमंत्री माझ्याशी बोलला. काय बोलला? इथून उठ बाहेर नाही. काय बोलला? इथून उठ माझ्या बाहेर नाही. हे मुख्यमंत्री बोलला. मग यांना कधी कोणाला काय गर्व येईल सांगता येत नाही. तर संतांनी मग हे का उदाहरण द्यायची का आपल्या अंगी काहीतरी अहंकार असतोच ना, मीपणा असतोच ना. भक्ती पाहिजे. भक्तीमध्ये काय आहे? प्रेम आहे. प्रेम पाहिजे. ते प्रेम आपल्याकडे राहिलं नाही. आपल्या अंगी अहंकार आहे, द्वैत भाव आहे, अद्वैत भाव नाही. आपण प्रपंच आहेत ना, माणसाच्या याच्यामध्ये हे भाव असतात. मग ते आवड्या नागनाथला गेले, तिकडनं आले आणि मग त्यांचा तो तिथं परिस्थिती पाहिली का विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. अंधम्या दृष्टीने पाहिला. कोण पाहिला? विठ्ठलची. विठ्ठल ते परब्रह्म पाहिलं. आणि ते परब्रह्म म्हणजे महादेवाची पिंड. आणि त्याच्यावर एक म्हाताराना पाय पिंडीवर पाय देऊन असला झोपला होता. हे नामदेवाने पाहिलं. तर नामदेवाला शुद्ध होण्यासाठी पाठवले. त्याला राग आला तिथे जाऊन परत, मूर्ख म्हातारा झालाय. ते बाकीची नाही भाषा बोलत मी. काही शोधतं का तुम्हाला? कोण रे बाळा? अहो तुम्ही देवाच्या त्या पिंडी लिंगावरती पाय दिलाय आणि तुम्ही या ठिकाणी असं काय आराम करताय? कसे झोपले? मी म्हातारा झालो, मला मोकळी जागा असं तिथं नेऊन ठेव. आता हा तरणा होता, ते त्या म्हाताऱ्याला उचललं आणि मंदिराच्या बाहेर आणलं, झोपवलं. परत त्या पायाखाली काय आली? पिंड आली. मग याचं डोळं उघडलं. हा काहीतरी चमत्कार आहे. म्हणले कोण रे बाळा तू? म्हटले मला देवानी पांडुरंगाने पाठवले नावड्या नागनाथला. जे बाबा आहेत ना विसोबा खेतर, त्यांची काय कर, गुरुमंत्र घे, त्यांना शरण जा, मग तुझ्यातला मीपणा जाईल. म्हणून मी इथं आलोय. अरे म्हटले कुठून? पंढरपूरून आला का? हो म्हटले. अरे हा विठ्ठल जळीस्थळी भरलाय बाबा. मी देखील सुरुवातीला असाच होतो. तर त्या भावंडाला देखील मी छळलं. विसोबासाठी म्हणून आळंदीसारख्या ठिकाणी त्यांचा छळ केला. पण ती दैवत निघाली. आणि अशी दैवत असताना तू मला नको शरण येऊ. तू कोणाला शरण जा? ज्ञानेश्वरांना शरण जा, निवृत्तीनाथांना शरण जा. म्हणजे सर्व तीर्थ निवृत्तीच्या पायी. सर्व तीर्थ कुठं आहेत? निवृत्तीच्या पायी तीर्थ आहेत, त्यांना शरण जा असा मंत्र दिला. आणि मग याला पश्चाताप झाला. मग ते आले देवाला भेटले. म्हटले मला गुरु मिळाला, आता मी जरा काय, मला ज्ञान मिळालं, अनुभव आला. मग देवाला वाटले याची आता काय करावा? परत परीक्षा पाहावा. याच्यातला खरा याला देव कळालाय का? हा जळीस्थळी काष्टी पाशाने नक्की देव याचा पाहतोय का? याच्या ठिकाणी आत्मनिवेदन भक्ती आलेले का? याचा आत्मा भगवंत रूप झालाय का? ही देवाला परीक्षा पाहायची होती. आणि मग वाळवंटामध्ये देवाने डोंबऱ्याचा अवतार घेतला. कशाचा? मग डोंबऱ्याचा खेळ असतो. डोंबऱ्याचा खेळ मांडला. आणि डोंबराचा खेळ मांडल्यानंतर तो नामदेव देखील तो खेळ पाहायला त्या ठिकाणी आलेला आहे. नामदेव खेळ पाहायला आल्यानंतर आता यांची परत जेवणाची बाकीचे लोक पाहत होते. म्हणजे थांबा, कोणी जाऊ नका, आपल्याला स्वादिष्ट जेवण बनवायचे. म्हणजे जी बकर आहेत ना, ही बकर कापायची. काय तोंडाला पाणी सुटलं. वाळवंटात आहे पण पंढरपुरात. आता देव येतो पांडुरंगाने डोंबराचा अवतार घेतलाय. आणि मग त्या ठिकाणी ती बकर कापली. बकरही संपली. तेवढे कालवण केलेलं संपलं. नंतर कुत्री कापली. काय कापली? कुत्री कापली होती खेडला एका निवडणुकीमध्ये. म्हणले 18व्याच्या बाजूला कुत्र्यांची मुंडकी निघाली. तरी आवडीने खातात बाबा. आनंदाची गोष्ट आहे. खा. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. अन्न काय आहे? पूर्ण ब्रह्म आहे. खात ना, काय हरकत नाही. सांगणार काय आपण? सांगणे कोणी ऐकती नाही. म्हणजे अशा प्रकारचे. मग तसं ती कुत्री कापली, तेही संपलं. म्हणले आता दुसरं कोण येतं आता काय करावं? अन्न तर तुटवड्यावर पडतंय. म्हणले हा आहे बाबा भक्कम व्यवस्थित असा गुंडा मुलगा दिसणारा छान नामदेव. त्याला पकड. त्याला हातातून निसटलं. म्हणलं अरे बापरे, मला कापाय निघाले. आता मी थांबणार नाही. ते नामदेव गेलं देवा पडून आतमध्ये गेलं. म्हटले देवा आता लय मोठं संकट आले माझ्यावर, मला कापाय नेणार आहेत. ते माझ्या पाठीमागे लागले. म्हटले बाळा नामदेवा घाबरू नकोस. काय झालं? म्हणले मला आता ते त्यांनी जेवण घातलं वाळवंटामध्ये, सगळे प्राणी संपवले. आता ह्या प्राण्याचा नंबर लागलाय.
आणि हा प्राणी ते काय करणार आहे, कापणार आहे. त्यामुळे आता मी काय करू? देव म्हटले, तू नामदेवा गुरु मंत्र घेतलाय, गुरुचा महिमा ऐकून आलाय, तुझ्यात काही बदल झाला नाही. जळी स्थळी काष्टी पाशाने प्रत्येक ठिकाणी मी आहे, तो डोंबारी म्हणून मीच होतो नामदेवा, तुला मला देखील वळखता आलं नाही. नामदेवाला पश्चाताप झाला. आणि मग परत पुढची कथा ऐका की ज्या ज्या वेळेला ते पुत्र काय केलं, पोळी घेऊन पळायला लागलं. नामदेवच्या त्याच्या पाठीमागे काय झालं, तुपाची वाटी घेऊन गेला. थांब थांब थांब, पळू नको, तुझं पोट दुखल, आता हे तूप घे खायला. म्हणजे इतकं बदल. अशा प्रकारची भक्ती ही जे जे भेटे भूत आणि ते मानिले भगवंत, अशा प्रकारची भक्ती ही देवाला आवडते. त्या सृष्टी तलावरल्या प्रत्येक जीवाला आपण काय मानलं पाहिजे, देव मानलं पाहिजे. ममय वंशा जीव लोके जीव भूता सनातन. म्हणजे प्रत्येक जीवामध्ये मी आहे आणि मला तू या ठिकाणी काय होय, शरण ये. अशा प्रकारची माऊली सांगतात. तो एक ओवी आहे, जो मत होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागे शरणागता शरण्य मीची एकू. तुला सर्व जर माया जाळातून सुटायचं असेल, या जन्मफेऱ्याच्या मुक्त जर मिळत घालवायचं असेल, तर तू काय कर, मला शरण ये, माझी भक्ती घे, तुला मी नक्कीच वाचवणार, तुझ्या जन्म मरणाच्या फेऱ्या चुकवणार. म्हणजे अशा प्रकारची जन्म मरण आहे हे काय दुःख देणार आहे. आणि आपण हे जन्म मरणाचे आहे, संसारात जन्म मरण चुकलंच नाही. कोण जो जन्माला आला तो जाणार आहे. म्हणून मी मगाशी सांगितलं हे मृत्यूलोक आहे. आणि या मृत्यूलोकामध्ये आपण काय करतो, संसार करतो. आणि या संसारात संतांनी सांगितलं, संसार दुःख मुळ चोहीकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध लोकशुनी पाठी लागले उढाळ. म्हणजे अशा प्रकारचे हे काय झालं पाहिजे, संसार दुःखात आहे. मग या दुःखाच्या संसारातून भक्ती, भक्ती म्हणजे तरी काय, संसारातून मन काढायचे आणि पुढं परमार्थात घालायचे देवा. ही जी थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. ते मनोरथ जे मन संसारात गुंतले ना, ते काढायचे आणि कुठं गुंतवायचे, भगवंताच्या नामस्मरणामध्ये गुंतवायचे. नामस्मरण ही सर्वात मोठी भक्ती सांगितलेली आहे. आणि ही नामस्मरण भक्ती आपण केली पाहिजे. म्हणजे अशा प्रकारचा भाव, ही भक्ती ज्ञानेश्वरांना अपेक्षित आहे. मग ती भक्ती करत असताना काहीतरी कमी पडलं तर कोणाकडून ज्ञान घ्यावं, गुरुकडून ज्ञान घ्यावं. कशी भक्ती करावी, गुरुविना ज्ञान मिळेल, म्हणजे गुरुविना अनुभव कैसा कळेल. म्हणजे या ठिकाणी हा विठ्ठल जळीस्थळी भरलेला आहे. आणि तो जर आपल्याला पाहायचा असेल, त्याला गुरुशिवाय ज्ञान मिळत नाही. आणि तेवढी वृत्ती आपली बदलली पाहिजे. आणि ती वृत्ती बदलल्यानंतर, जसं नामदेवांचं आपण उदाहरण पाहिलं, आपण आणखीन पाहिलं की लहानपणी पुस्तकामध्ये गोष्ट होती, एक नाथांनी गाढवाला पाणी पाजलं. कशाला, गाढवा. म्हणजे गाढवामध्ये देखील त्यांनी काय पाहिला, भगवंत पाहिला, देव पाहिला. म्हणजे अशा प्रकारे ही भक्तीची अंग आहे. म्हणजे ती भक्तीची अंग दास्यत्व पत्करलं पाहिजे. आणि दास्यत्व पत्करून त्या गुरुच्या किंवा त्याच्या प्रॉपर्टीवर शिष्याने लक्ष ठेवायचं नाही. काही लोक दास्यत्व स्वीकारतात आणि कशासाठी, त्याची प्रॉपर्टी त्याला कोण नाही, तो गेला बाई मला मिळेल. ही भक्ती उपयोगाची नाही. ही दास्यत्व भक्ती उपयोग नाही. त्याला शरण जावं लागतं. आणि मग हनुमंतराय तुम्हाला मी सांगितलं, म्हणजे अशा प्रकारची भक्ती जर केली, श्रवण हे कीर्तने झाले ते पावन, संकाधिक जाणं परम भक्त. अशा प्रकारचे संत जे त्यांना हे होतात ना, भक्ती करतात ना, ते पवित्र होतात, पावन होतात. आणि तेच खरे भक्त पांडुरंगाला अपेक्षित आहे. अशी भक्ती आपण केली पाहिजे. जीवनामध्ये आपण भक्ती करतोय ना, कशी भक्ती करत नाही, सर्वजण भक्ती करतात. अनेक तीर्थाला आपण जातो, आपण तीर्थाला अनेक जातो, तीर्थी धोंडा पाणी आणि देव रोकडा सज्जनी. आम्ही तीर्थाला जरी गेलो, तिथं कोणाचा जरी धक्का लागला तर त्या माणसाचं काही भांडणं करतो, मारामारी करतोय, इथपर्यंत घट नाही. आपण वारीला पाय इकडं तिकडं, म्हणजे ते माणसं सहन करत नाही. ते सगळं हे केले पाहिजे. कारण या तीर्थक्षेत्रामध्ये देव हा कोणामध्ये आहे, माणसात देव ओळखला पाहिजे. म्हणजे तीर्थी दोंडा पाणी देव रोकडा सज्जनी, माणसामध्ये जे ओळखायला शिकलं पाहिजे. आणि तोच खरा परमात्मी, तोच खरा मनुष्य होत असतो. म्हणजे अशा प्रकारचं या ठिकाणी माऊलींना ही भक्ती अपेक्षित आहे. मग आपल्याला कंची भक्ती करायची बघा. मग यासाठी तो रांगणात घेऊन फेकून मारू नका, बरोबर ना. नाही याला काही भक्ती म्हणत नाही. भक्ती पूजा करायला बसलाय, कोण गवत कापाय गेले का, दूध घालाय कोणी गेले का, आणि आमची मुलगी शाळेत गेली का, तो नातू दुटीवर गेलाय का, तुला करायचे काय, तुझं तू काम कर ना. एकतत्व नाम दृढ धरी म्हणा. काय एकतत्व धर.
आणि एक तत्व तरच हरीची करुणा येईल तुझी, तरच तुला हरीची करुणा येईल, नाही तर करुणा येणार नाही. हे असंच हे कबाड बोध तुला शेवट व्हावं लागणार आहे आणि त्यामुळं तुला मुक्तीही मिळणार नाही आणि जन्म मरणाच्या फेऱ्या देखील चुकणार नाही. तर ह्या चुकाच्या असतील तर त्या भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, त्याला शरण गेलं पाहिजे, त्याची भक्ती केली पाहिजे, त्याला हृदयामध्ये आठवला पाहिजे, साठवला पाहिजे आणि सतत सतत फक्त नामस्मरण. तुम्हाला अगोदरच मी सांगून गेलो की ज्यावेळेला तुम्ही देवपूजा करताना हरिपाठ नसेल म्हणू नका, तुम्ही ही ज्ञानेश्वरी वाचू नका, काहीच करू नका, तर रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हा एवढाच मंत्र जपा. हाच तुमचं नक्की काय करणार आहे, उद्धार करणार आहे. बाकी इतर मार्गाची गरज नाही. नामापरते तत्व नाही रे अन्यथा आणि वाया अनेक पंथा नाशी झाली. अनेक पंथाच्या मार्गाला जाऊ नको, हाच पंथ सरळ धर. कोणता? वारकरी पंथ. इतर पंथाची गरज नाही. इतर जगात ब्रह्म आहे, इतर परब्रह्म आहे या संप्रदायामध्ये, तरच तुला त्या ठिकाणी हे मिळेल. अशा प्रकारे सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावर्ण नाही रूपवर्ण गुण देते. तो हरे श्री हरी पाहिला डोळे फ्री पाहता बाजूरी सारोनिया. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती आणि तीही उभी मूर्ती कुठं? विटेवरी पंढरपुरात. कळलं का? परब्रह्म. आम्हाला ब्रह्म दाखवा, आम्हाला परब्रह्म दाखवा. याच अभंगात माऊलींनी सांगितले. एवढाच अभंग अभ्यासा, काही कुठं जायची गरज नाही. तीही उभी मूर्ती विटेवरी. त्याने हातात शस्त्र घेतलं नाही, तो जगाच्या कल्याणासाठी उभा आहे. कमरेवरती हात ठेवलेला आहे आणि ह्या भवसागरातून लोकांना तारण्यासाठी ती एकच फक्त मूर्ती आहे. तुका म्हणे मूर्ती घडली जे म्हणती आणि तया मुखा प्रति किडे पडो. ती स्वयंभू मूर्ती आहे. ते स्वयंभू आहे म्हणजे कोणाला शरण जा? त्या भगवंताला. तो किती भगवंत त्या नामदेवा संग किती बोलत होता, नामदेवाच्या कीर्तनामध्ये नाचत होता. अशी भक्ती असेल तरच तो आपल्याला मिळेल, नाही तर नाही. पण स्वार्थ घेऊन जायचं नाही. निष्काम भक्ती पाहिजे. आपली भक्ती सकामी. कशी आहे? सकामी. काहीतरी मिळालं पाहिजे, मग तू भक्तीच करू नको, तिकडच बस. मग त्या बांधावरले देव नाही तर ओढ्या झाले देव, त्याला शोध. ते तुम्ही सकाम तुझ्या कामाला पुढे करतील. हा पांढरंग तुझी मनातल्या इच्छा पूर्ण करणार नाही. तो देव भावाचा भुकेला आणि हाची दुष्काळ तयार. त्या ठिकाणी फक्त काय ठेव? भाव ठेव आणि भावाने देवाची भक्ती कर. अशा प्रकारची ही भक्ती जर केली तर नक्कीच आपलं, तुम्हाला शेवटी मी सांगून गेलो, कोणता मंत्र जपायचा आहे? बाकी काही करायचं नाही. एवढाच मंत्र आता आहे. कलियुग उद्धार हरीच्या नामे. हाच तो हरी आहे. तो कोणता आहे? निर्गुण. आम्हाला राम दिसला, आम्हाला कृष्ण दिसला, पण आम्हाला हरी दिसला नाही. मग तो हरी पुढं तीही उभी मूर्ती विटेवरी. तो हरी आहे, तो निर्गुण निराकार आहे. म्हणून त्याला शरण गेलं पाहिजे आणि जन्माला येऊन पंढरपूरची वारी ही केली पाहिजे. अनेक पंढरपूरला गेली लोक या ठिकाणी आहेत, त्यामुळे त्यांना गेल्यावर धायना वाढायला मागत आहे. शरीर फार वनाचं जड चालतं, परंतु नाही, मला मनामध्ये आत्मिक भाव आहे, श्रद्धा आहे आणि तेवढ्या भावनेने ते त्या ठिकाणी आले. म्हणजे अशा प्रकारचा भाव हा असला पाहिजे. काही लागत नाही सांगते. म्हणजे तो भाव असेल तरच त्याची प्राप्ती होत असते. आज या कुटुंबातल्या वेळ झालेला आहे. 11 वाजून गेले म्हणजे वेळ झाला. निर्धारित वेळ दिली. आता आम्ही शिक्षक लोक आहेत, आम्ही काय करतो? घंटेची वाट पाहतो, घड्याळाचं पाहतो. मला असे काही शिक्षक अनुभव मिळाले, 2 मिनिटं जरी बेल लेट आहे ना, ते लगेच शिकवायला फोन करणार. हे अजून बेल दिली नाही, तू काय 2 मिनिटं 4-5 मिनिटं जास्त शिकवणं काय जीवाला किडं पडतील काय? असे काही शिक्षक आहेत बरं का. शिक्षकांच्या विषयी मी सांगत असतो. आता मी त्यातला अनुभव पक्का घेतलेला आहे. आता जास्त काही बोलत नाही. 2 मिनिटं तरी लगेच तुला याला फोन. आता सोय ना, मग तो शिपाई करणार. अरे बापरे, टाइम झाला. मग बघा, अरे तुला कळत नाही का? वेळेवर वेळ देता येत नाही का? बरं, तसा मी बेलचा सेवक आहे. त्यामुळे माझा टायमिंग संपला. आता माझे पण त्या ठिकाणी. आता या ठिकाणी भगवान बाबा एक आदर्श व्यक्तिमत्व आपल्यातले गेलं आहे. आणि पाठीमाग मंदाबाई आहेत, तुला आहेत, तिघजण राजू आहेत, चांगल्या सामाजिक काम देखील करतात, संसारिक चांगलं करतात. संदीप मुंबईसारख्या ठिकाणी आरोग्याविषयी काम करतायत आणि विजय देखील शेतीमध्ये चांगलं काम करतोय. म्हणजे अशी सुसंस्कृत मुलं आणि सगळे जे नातेवाईक आहेत ना, ही सगळी सुसंस्कृत आहेत. कोणीला त्याने गाणं गात येत नाही, हे महत्वाचं आहे. म्हणजे अशी आदर्श सगळी कुटुंब हे या बाबांनी घडवलं. कारण आई हे घरातलं मांगल्य असतं आणि बाप घरातलं अस्तित्व असतं आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी ही बापावर असते. म्हणजे बाप घरात काय असतं? कवच असतं. कवच काय असतं? कवच. मग ती मुलाची लग्न असतील, मुलीची लग्न असतील, आईपेक्षा जास्त काळजी कोणाला असते? बापाला असते.
मुलाला नोकरी नाही लागली तर बाहेर कोण जातं? बापच जातो. कारण या ठिकाणी जरी मुलीला 90-99% मार्क मिळाली तर ती मुलगी काय करते? मुलगा आईला येऊन मिठी मारतो, आई बघ मी पहिला क्रमांक मिळवला. ती गोष्ट बापाला कळते. बाप गावात जातो आणि 1 किलो पेढ घेतो आणि तो लोकांना वाटतो की माझ्या मुलाला 98% मार्क मिळाली, माझ्या मुलीला 99% मार्क मिळाली. त्याला किती स्वाभिमान. तो कोण असतो? बाप असतो. म्हणजे अशा प्रकारचा शेवटी बाप गेल्यानंतर दुःख होणं हे साहजिक आहे. आणि म्हणून या ठिकाणी जुन्या पुराणातल्या कथा जर पाहिला, भगवान श्रीकृष्णाची जर कथा पाहिली तर ते वसुदेव सुतम देव कंस, म्हणजे वासुदेवाने त्या भगवान श्रीकृष्णाला काय केलं? भर पावसात श्रावण महिन्यात टोपली घेतलं आणि माझा मुलगाचं कल्याण व्हावं म्हणून टोपली घेऊन यमुना नदी पार करून गेला. तो बाप होता, त्याला विसरून चालणार नाही. एक वेळ यशोदा मायला विसरलं चालेल, पण वसुदेवाला विसरून चालणार नाही. आणि जो बाप सांगतात की भगवान प्रभू रामचंद्राचे वडील दशरथ राजा, भगवान प्रभू रामचंद्र ज्या वेळेला वनवासाला निघाले त्यावेळेला विरह इतका झाला, दुःख इतकं झालं की त्या बापाने देह ठेवला. म्हणजे पुत्र विरहाने मरणारा तो देखील कोण असतो? बाप असतो. आणि म्हणून अशा बापाला विसरून चालणार नाही. आईलाही विसरू नका आणि बापालाही विसरू नका. पण सर्वात श्रेष्ठ मी सांगू का? छोटं जर काही पायात काटावर लागा आपण काय म्हणतो? आई ग, काय म्हणतो? आणि तुमच्या पुढे साप येऊ द्या असं नाक पण निघून बापरे काय करतो? म्हणजे मोठ्या संकटाला कोण लागते आणि छोट्या संकटाला आई चालते. आई घरात असते, बाप हा बाहेर सर्व काही कुटुंबाची जबाबदारी सांभाळत असतो आणि सर्व काही पुरवण्याचं काम, कुटुंबाला देण्याचं काम हा बाप करत असतो. आणि ह्या कुटुंबातला बाबांना देखील अजून देखील आयुष्य मिळायला पाहिजे होतं, पण ते आपल्या हातात नाही. अगोदर सांगितले हे मृत्यू लोक आहे, म्हणजे आपल्या हाती ते नाही, म्हणजे टळणार नाही, ते येतच. तशा पद्धतीने बाबा गेले. हे सर्वांना म्हणजे इच्छा होती की बाबांनी राहिलं पाहिजे. त्याच्या अगोदर बाबांना थोडासा हृदयविकाराचा त्रास झाला होता, तरी पण भगवंतांनी त्यांना बोनस आयुष्य दिलं. त्यानंतर कोरोनाच्या काळात देखील या ठिकाणी बाबा इथंच होते. राजू सारख्याला या ठिकाणी किती मोठा आधार होता. कारण ज्या वेळेला ते मिटिंगला यायचे त्यावेळेला मला दुःख व्हायचं की बाबा की एवढा मोठा पाप कणखर मुलाच्या पाठीमागा असताना देखील आज मुलगा बेडवरती आहे. भगवंत त्याला लवकर बरं कर. आणि देवाच्या कृपेने त्यांनी देखील भगवंताने गाणं ऐकलं आणि राजू सारखा देखील त्या ठिकाणी. कारण बापाच्या अगोदर पुत्राने झालं म्हणजे हे उलट काम आहे. दुःख होतं म्हणजे भगवंताने त्यांना दुःख दिलं नाही. ते आता आपले परब्रह्म निर्धामाला गेले आहेत. त्यांच्या देखील आत्म्याला शांती लाभल का? तर ह्या कुटुंबाने काय केलं? तर्पण केलं. तर्पण केलं म्हणजे बापाची तृप्ती केली, बापाला समाधानी ठेवलं, बापाची शांती केली. आणि शांती केल्यामुळं त्यांच्या आत्म्याला ज्या कुडीमध्ये बाप असतील ना त्या ठिकाणी नक्की त्याला काय मिळणार? शांती मिळणार. या ठिकाणी आता मी बरंच बोललो, मला या ठिकाणी बोलून मी सर्वांचा या ठिकाणी या कुटुंबाचा आभार मानतो. आपण सर्व संत मायबाप जन माझं मोडकं तोडकं का होईना हे प्रवचनाचे बोल ऐकले आणि शांत चित्ताने ऐकले. आपल्या सर्वांना मी या ठिकाणी पुन्हा एकदा धन्यवाद देतो. या ठिकाणी माझी सेवा संपवतो. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. आज या ठिकाणी कैलासवासी भगवान बाबाराव पंढरकर यांच्या 50 जन्मदिनानिमित्तानं हरिविठ्ठल कैलासवास बोकरकर यांनी अनेक आज्ञा देऊन तुम्हाला प्रबोधन केलेलं आहे. आई वडिलांची सेवा कशी करायची, पूजा करताना मंत्र कसे म्हणायचे हे सर्वांना मंत्रबोध केलं आहे. तरी पोकरकर परिवाराच्या त्यांचं ऋण व्यक्त करण्यासाठी पोकरकर परिवाराचे जावई शरद लक्ष्मण बांगर आणि हरिभक्त फलन कमांडीपासून जे संचालक आणि सोबत पोकरकर त्यांना विनंती करतो आपण आनंदाचा सन्मान करायचा. तसेच
या ठिकाणी बाबांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विद्यमान उपसरपंच आणि पिंपळगावचे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय अरुण शेरवांगर यांना विनंती करतो आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करा. आज या ठिकाणी आपल्या पिंपळगावचं एक आदर्श व्यक्तिमत्व कैलासवासी भगवान बाबूराव पोकरकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं पिंपळगाव वारकरी संप्रदायाचे भूषण हरिभक्त भराई कैलास महाराज पोकरकर सर यांनी उत्कृष्ट अशी प्रवचनरूपी सेवा संपन्न केलेली आहे. महाराजांनी प्रवचन करत असताना अध्यात्माचे अनेक दाखले दिले. ज्या परिवारातला बाप जातो त्या परिवाराचा आधार जातो. तसंच या पोकरकर परिवाराचा वर्षापूर्वी बाप गेला म्हणजे त्या परिवाराचा आधार गेलेला आहे. आई ही ट्रेन करणारी आहेच, परंतु आई अनेक कवींनी गायन करून दाखवलेले आहे. परंतु वडील हे अनेकांनी त्या ठिकाणी लपवलेले आहेत. परंतु ज्यावेळी कुटुंबावरती मोठा आघात होतो त्यावेळी आधार म्हणून आपले वडील आपल्या पाठीमागे राहत असतात. कैलासवासी भगवान बाबूराव पोकरकर यांच्या बाबत बोलायचं झालं तर मुंबई सारख्या ठिकाणी नोकरी करत असताना सहकाराचं जाळं देखील यांनी मुंबई या ठिकाणी उभं केलं. मग श्रीराम सहकारी पतसंस्था असेल, जनजीवन पतसंस्था असेल, या पतसंस्थेची उभारणी देखील या दादांनी केलेली आहे. तसेच आपल्या तीनही चिरंजीवांना चांगले संस्कार देऊन समाजामध्ये चांगल्या पद्धतीचे काम करण्याचे संस्कार देखील या बाबांनी दिलेले आहेत. त्यांचे थोरले चिरंजीव मला वाटते कमलादेवी पतसंस्थेमध्ये संचालक म्हणून देखील तेही काम करत आहेत. एक चिरंजीव उत्कृष्ट शेती करत आहे. एक चिरंजीव मुंबई या ठिकाणी आरोग्य सेवेमध्ये मेडिकलचा व्यवसाय करत आहे. असा आदर्शवत हा पोकरकर परिवार आणि या पोकरकर परिवारातील हे बाबा वर्षापूर्वी गेलेले आहेत. हा आघात या पोकरकर परिवाराला जो झालेला आहे तो सहन करण्याची ताकद परमेश्वराने द्यावी. उपस्थित सर्वांच्या वतीने गावातील सर्व संस्थांच्या वतीने या बाबांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद अरुण शेठ. यानंतर भावपूर्ण श्रद्धांजली आंदोलन अर्पण करतील पुणे जिल्ह्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय माता शेरपांडव पोकरकर यांना विनंती करतो आपण आंदोलन अर्पण करायचे. आपल्या पिंपळगावला एक आदर्श व्यक्तिमत्व आपल्या सर्वांचे मार्गदर्शक कैलासवासी भगवान बाबूराव पोकरकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ज्यांची अतिशय उत्कृष्ट अशी प्रवचनरूपी सभा या ठिकाणी संपन्न झाली. त्या आपल्या पिंपळगावच्या वारकरी संप्रदायाचं भूषण हरिभक्त भराई कैलास महाराज पोकरकर सर आणि उपस्थित असलेले सर्व पोकरकर परिवाराचे परिपावने आपल्याचे नातेवाईक ग्रामस्थ बंधू भगिनी. मी पुण्याहून आलेलो असल्यामुळं थोडासा यायला उशीर झाला, कारण मी 2 तासात पोहोचेल असं वाटत होतं, पण प्रचंड ट्रॅफिक त्यामुळे यायला उशीर झाला, म्हणून आयोगाची दीर्घ व्यक्त करतो. या ठिकाणी भगवंतांना आज आपल्याला जाऊन 1 वर्ष झालं, परंतु खऱ्या अर्थानं त्यांनी त्यांच्या मिळालेल्या जीवनामध्ये जी त्यांच्या जीवनाची त्यांनी वाटचाल केली, आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाच्या दृष्टीने मुंबई सारख्या नगरीमध्ये जाऊन एक आदर्शवत अशी सेवा त्यांनी नोकरी व्यवसायाच्या माध्यमातून करत असताना आपल्या गावच्या लोकांना मदत झाली पाहिजे, सर्वसामान्य लोकांचं कुटुंब बघायला पाहिजे, म्हणून श्रीराम पतसंस्था असेल, जनजीवन पतसंस्था असेल, या पतसंस्थांची त्या ठिकाणी उभारणी केली आणि उभारणी करून अनेक कुटुंबांना खऱ्या अर्थानं आधार देण्याचं काम केलं. आणि ते सगळं करत असताना आपल्या गावाच्या सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक कार्यामध्ये सातत्याने योगदान देण्याचं काम केलं. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला 1997 सालापासून जेव्हा मी पंचायत समितीत पहिली निवडून आलो तेव्हापासून सातत्याने मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि प्रेरणा देण्याचं त्यांनी काम केलं. त्यामुळे आदर्श व्यक्तिमत्व म्हणून मी असेल किंवा अनेक कार्यकर्त्यांच्या दृष्टीने एक आदर्श व्यक्तिमत्व, प्रेरणास्रोत म्हणून आम्ही त्यांच्याकडे त्या ठिकाणी पाहत होतो. 1 वर्षापूर्वी असाच तेंदू पक्ष असताना जनजीवन पतसंस्थेमध्ये ते बसलेले होते. कुठल्या प्रकारचा आधार नाही, कुठली व्याधी नाही, कुठली मनामध्ये शंका नाही आणि शेजार बिल्डिंग मध्येच कोणाची रिपेअर होती तर ते सगळ्यांना सांगून निघाले शेजारची तिथे आहे जीव येतो आणि तिथून बाहेर पडल्यानंतर अवघी काही क्षणामध्ये त्यांना त्या ठिकाणी रुपयाचा त्रास झाला. त्या ठिकाणी हॉस्पिटल लगेच जवळ होतं, सगळं काय होतं, परंतु त्यातून ते काय वाचू शकले नाही. तर तो जो आघात झाला तो त्यांची मग 3 मुलं असतील, कुटुंबीय असतील, पत्नी असेल, सगळे नातेवाईक असतील, त्यांच्या दृष्टीने जे दुःख आहे ते दुःखाचं वर्णन तुम्ही आम्ही काही शब्दामध्ये करू शकत नाही. परंतु आज ते जरी आपल्यामध्ये देवरूपाने नसले, आज वर्ष होऊन गेलं, परंतु त्यांनी कुटुंबासाठी घेतलेले, कुटुंबाला दिलेले संस्कार असतील, त्यानंतर राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये केलेलं काम असेल, पतसंस्थेच्या माध्यमातून केलेली मदत असेल, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना केलेलं मार्गदर्शन असेल, ते त्या ठिकाणी आपण कधी त्या ठिकाणी शिकू शकत नाही. या पुढच्या काळामध्ये ते आपल्याला कधीच देवरूपाने दिसणार नाही, पण त्यांची शिकवण, त्यांचे संस्कार, त्यांचे विचार
याची मात्र आठवण सातत्याने त्या ठिकाणी होत आहे। या ठिकाणी आज ते जरी गेले असले तरी त्यांचा वसा वारसा त्यांची तिन्ही मुलं नातवंड हे जपण्याचं काम त्या ठिकाणी करतायत। तोच खऱ्या अर्थानं वसा वारसा या पुढच्या काळामध्ये देखील जपण्याचं काम करावं हीच खऱ्या अर्थानं भगवंतांना श्रद्धांजली राहील। आणि आजच्या काळामध्ये आता मी सातत्याने जिथं जाईल तिथं बोलत असतो तसं पाहिलं तर भगवंतांच्या लसीच्या दिवशीच म्हणजे त्याच्या आधी मला देखील खूप त्रास होत होता, दम लागायचा, धाप लागायची आणि असं कधी वाटायचं आपल्याला कधीतरी अटॅक येतो की काय, कारण चुकून अनेकांना असं घडलं। विपिन भिडे असेल, शांताबाबू जमवले असेल, तुळशी बांगरे असतील, लिंबाजी बांगरे असतील, असे अनेक जयसिंग खोबरकर कितीतरी माणसं बघता बघता एका शहरामध्ये नाहीच झाले। माझे वडील सुद्धा आपल्या गावामध्ये गाडगेबाग यांची कमिटी आली होती आणि कमिटीची पाहणी असताना वडील दिले होते सगळ्यांसोबत बघून पाटील असे गप्पा छप्पा मारत होते। त्यांचं हातीने एक लग्न होतं, ते लग्न केलं आणि लग्न करून घरी आले। मग गावात आल्यानंतर पुन्हा बबन पाटील काही मंडळी अशी मित्रमंडळी त्यांच्या गप्पा छप्पा झाल्या, चहा पाणी झाल्या, टिंगल जवाळी झाली आणि नंतर घरी आले। घरी आल्यानंतर माझ्या आईला म्हटले तर मला भूक लागली, जेवायला वाट, म्हणून माझी आई जेवणाचं ताट करत होती आणि नंतर जेवणाचं ताट घेऊन आले तर बघते ते तळून पडले होते। त्या ठिकाणी माझा मोठा भाऊ माऊली होता, लगेच माऊलीला आवाज दिला आणि म्हणजे काय झालं बघ, लगेच गाडी टाकलं। नंतर मला 10 मिनिटांमध्ये गाडी पोहोचली, पण ऑलरेडी माझे वडील सुद्धा जागेवर गेले होते। कधीच आयुष्यात म्हणले नाही मला दुखतंय, मला त्रास होतोय, बाबा चेकअप करा, कधीच नाही। म्हणजे असं कधी त्यांना यापूर्वी अटॅक आला होता किंवा नव्हता आला काहीच माहित नाही, परंतु अचानकपणे हृदयविकाराचा त्रास झाला आणि गेले। मग हे काय असं एक दोन उदाहरण नाही, सध्या भारताची आपल्याकडे वाईट अवस्था आहे। जेवढी काही लोक जाणार आहेत भविष्य काळामध्ये त्यातली 70% लोक फक्त हृदयविकार आणि कॅन्सर जाणार आहेत। आणि यापासून जर आपण वाचायचं असेल तर निश्चित आपण 100% त्याच्यापासून वाचू शकतो। परंतु त्यासाठी आपण आपलं जीवन जगत असताना, मुलाबाळांसाठी रात्रंदिवस काबड कष्ट करत असताना आपलं जीवन निरोगी राहावं, आनंदी राहावं म्हणून आपण स्वतःच्या तब्येतीकडे देखील लक्ष दिलं पाहिजे। आता तब्येतीकडे लक्ष द्यायचं म्हणजे डॉक्टरला जाऊन चेकअप करणे, गोळ्या खाणे हे लक्ष देणे नाही, तर आपल्याला डॉक्टरकडे जायला लागणार नाही, आपल्याला कुठला आजार होणार नाही। म्हणून आपण आपल्या शरीरासाठी किमान 1 तास तरी व्यायाम केला पाहिजे। आता चालण्याचा व्यायाम तुम्ही करताय, चांगली गोष्ट आहे, चाललं पाहिजे, त्यानंतर योगा केला पाहिजे किंवा जॉगिंग केलं पाहिजे किंवा व्यायाम शाळेत जाऊन व्यायाम केला पाहिजे। परंतु ज्या माणसाला ऑलरेडी डायबिटीज बीपी आहे किंवा कोलेस्ट्रॉल आहे, थायरॉइड आहे, तर त्या माणसाने व्यायाम शाळेत जाऊन व्यायाम करून उपयोग नाही किंवा फक्त चालून उपयोग नाही। त्याचा दररोज कमीत कमी घाम निघला पाहिजे आणि त्यासाठी 1 तास घाम निघाला असा व्यायाम केला पाहिजे। आता घाम निघाला असं आपण कष्ट करू शकत नाही, व्यायाम शाळेत जाऊन व्यायाम पण करू शकत नाही, त्याची ताकद आपल्यात नसते। परंतु आम्ही जो व्यायाम करतोय म्हणून झाला अगदी 70 वयाचा माणूस सुद्धा 10 मिनिटं त्याच्या अंगातून घामाचे दाग चालू होतात, कारण आमचा व्यायाम म्हणजे शाळेतली कवायत आहे वेगवेगळ्या टाईपची, फक्त शाळेत कवायत शिट्टी वाजायची किंवा ढोल वगैरे असायची। आता आमची जी कवायत आहे ती म्युझिक होती आणि म्युझिक मध्ये किती ताकद आहे तुम्हाला माहिती आहे। आपल्या घरात एखादा म्हातारा माणूस असेल तो काठीवर चालतो, ते कसं तरी बोल, पण जर घरात नातवंडाचं लग्न निघलं तर लग्नाच्या दिवशी याला का डीजे वाजायला लागला ती काठी फेकून त्यातून मला ती जोड नसते, म्हणजे ही संगीतामध्ये ताकद आहे। आणि म्हणून आमचा जो व्यायाम आहे तो अगदी कुणी करू शकतो, सहज करू शकतो। म्हणून माझी विनंती आहे, आता काय माणसं म्हणते आमचं 60 वय झाले, 70 वय झाले, आता काय किती जगायचे, कशाला व्यायाम करायचा। आपण परमेश्वराने 100 वर्ष आयुष्य दिले, 60 आणि 70 वर्ष आयुष्य नाही, आज आपलं 30-35 वर्ष शिल्लक आहे, ते सुद्धा मला जगायचे। ही भावना मनामध्ये ठेवून जर आपण आपल्या शरीराची काळजी घेतली आणि या पुढच्या काळामध्ये साधा आहार असणं खूप गरजेचं आहे। त्याच्यामध्ये मटकी असेल, कडधान्य असेल, शिंगोळे असेल, उडदाचे आमटे असेल, जे जुनं आजोबा खात होते ते जर आपण पुढच्या काळामध्ये खाल्लं आणि कधीतरी गोड खाल्लं, कधीतरी कळलेलं खाल्लं, निश्चित चांगलं आरोग्य मिळेल। पण आता झाले काय, जुन्या काळात कधीतरी तळणवळण होतं, कधीतरी गोड होतं, आता दररोज पंचपक्वान्न आहे आणि साधं जेवण कधीतरी चुकून भेटते। मी तर 25 वर्ष साधं जेवण मला भेटतच नव्हतं, कधीच नव्हतं भेटत, कायम धाब्यावरच्या रोट्या, कायम गुलाबजाम, कायम बासुंदी, कायम रबडी। आणि म्हणून 70 किलो मी कधी 90 किलो झालं कळलं नाही, डायबिटीज बीपी देखील कधी झाला माझं मला कळलं नाही। आपण आता ना मला डायबिटीज आहे ना बीपी आहे आणि ना मला माझ्यापर्यंत डायबिटीज बीपी होईल, कारण का मी एक वेळच्या घरात काही कमाय करू शकतो कधी कधी गडबडीमध्ये, किंवा अगदी साहेब जरी आलं तर मी कधी ऑफिसला जात नाही, बघितलं म्हणतात या थोडं काम आहे तर मी जात नाही। पण माझा व्यायाम गेला 10 महिन्यात, म्हणजे ज्या दिवशी भगवंताला तसके होते त्या दिवसापासून तर आजपर्यंत, त्या दिवशी मी संकल्प केला की इथून पुढे जोपर्यंत आपण जिवंत आहे तोपर्यंत दररोज 1 तास स्वतःसाठी द्यायचा, चांगलं राहायचं, फिट राहायचं। आणि जर आपण व्यायाम केला तर आपल्याला डायबिटीज बीपी होऊ शकत नाही, झाला असला तरी 6 महिन्यात बंद होणार। आता आपल्या गावात अनेक उदाहरण, शिवाय शेखर मोठ्या नावनात 500 mg ची गोळी होती, डॉक्टरने सांगितलं इन्सुलिन चालू करावं लागेल, कुशाऊ शेखर इन्सुलिनचं इंजेक्शन होतं, गोळ्या चालू असताना सुद्धा कुशाऊ शेखर राहिले नाही राहिले। डायबिटीज बीपीने भविष्यामध्ये आपल्याला जीवन नाही, तर या सगळ्या गोळ्या आपल्याला होऊ शकतात। असतो खूप वेळ झालाय, आधी बोलत नाही, आरोग्याची काळजी घ्या, सगळ्यांनी आनंदी घ्या, हे जीवन पण नको ना नाही एवढं या निमित्ताने सांगतो। मी भगवंतांना खऱ्या अर्थाने सगळं ठीक ठरेल, भगवंतांना जसे गेले तसं आपल्याला उद्या अचानकपणे जायला लागू नये म्हणून आपण आपली काळजी घ्या, तीच त्यांना श्रद्धांजली भेट। खऱ्या अर्थानं भगवंतांचा आदर्श तिन्ही मुलं कुटुंब जपण्याचं काम करताय, या पुढच्या काळात देखील हा आदर्श जपण्याचं काम करा।
मी तमाम पिंपळगाव खडकी ग्रामस्थांच्या वतीने सर्व नातेवाईकांच्या वतीने भगवंतांना श्रद्धांजली अर्पण करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद अध्यक्ष. कैलासवासी भगवान बाबाराव बोकर यांच्या स्मरणार्थ त्यांच्या तिन्ही मुलं यांनी कमालजी मंदिराचं जे सर्वोच्च भिंतीचं काम चालू होणार आहे त्यासाठी 11,111 रुपये दिले आहे. त्यांचाही सर्व ग्रामस्थांच्या वतीने धन्यवाद. महाराजांना विनंती करतो 5 कार्यक्रमाची सांगता करायची आणि 5 झाल्यानंतर या ठिकाणी आनंदनाचा कार्यक्रम केलेला आहे. कोणीही भोजन केल्याशिवाय जायचं नाही अशी बोकरकर परिवाराच्या वतीने आपल्याला विनंती आहे. सर्वांनी पायाची चप्पल घालायची, उभं राहायचे. चला.